जनार्दन रसवंती गृह हे जेलरोड नारायण बापू नगर येथील लोकांचे एक पसंतीचे रसपान केंद्र बनत चालले आहे। अर्थातच रसाची शुद्धता व स्वादिष्टता हेच त्याचे कारण आहे। घरच्या शेतीचा ऊस असल्यामुळे हे शक्य आहे। घरच्या ऊसाच्या रसापासून बनवलेला गावरान गुळ असल्यामुळे थायरॉइड, संधिवात, कॅन्सर तसेच पचनक्रिया व हाडे मजबूतीसाठी हे गुणकारी ठरत आहे। तसेच शुद्ध दूध, तूप, ताक, लोणी, दही हे सर्व केमिकल विरहित योग्य भावात मिळते। थोडक्यात सांगतो, मला शेती असल्यामुळे बाहेर ऊसाला किंमत मिळत नाही। माझा बिना केमिकलचा ऊस आहे, पण माझ्या डोक्यात माझ्या मुलांनी दाखवलं की आपण रसवंती टाकू। मग मी तो अख्खा ऊस रसवंतीला आणून पोहोचता करतो आणि एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ याप्रमाणे मी ग्राहकांना ऊस देतो, रस देतो। माझा दुय्यम धंदा रस आणि दूध आणि बिना केमिकलची गुळ पावडर हे पण आम्ही ठेवलेलं आहे। या दुय्यम धंद्यामुळे माझा प्रपंच व्यवस्थित चाललेला आहे। वडिलांनी जर सांगितलं आमचा रस वगैरे दूध आणि गूळ आम्ही बिना केमिकलचा गूळ असा बनवतो की त्याच्यामुळे शुगरवाल्यांचं सुद्धा शुगर कमी होते आणि पावडर हे सगळं बिना केमिकल असल्यामुळं तर कोणालाही तकलीफ होत नाही। आजकाल केमिकलयुक्त साखर हे ते खाल्ल्यामुळे भरपूर आजार होता, पण गुळाची पावडर घेतली तर आपली हाडंसुद्धा मजबूत होता। आणि आम्ही आमच्या प्रतीने आमचा स्वतःचा ऊस असल्यामुळं तो बिना केमिकल आहे, त्याच्यावर कोणती फक्त सेंद्रिय खतांचा वापर केलेला आहे, कोणते म्हणजे विषारीयुक्त औषधं फवारलेली नाही आम्ही। आणि ते असल्यामुळं गुळाची चव आणि रसाची पण चव आमची एकदम योग्य परीची आहे। त्याच्यामध्ये गुळामध्ये आम्ही असं बनवलं की एक मसाला वडी बनवली जी पचनक्रिया वाढवण्यासाठी मदत करते। आपण लहान मुलांना खारी देतो, खारी टोस्ट देतो आणि त्याच्यामुळं मुलांना वेगवेगळे आजार तयार होतात। पण आम्ही त्यासाठी एक काकवी बनवली। तर काकवीमध्ये असं आहे का मुलांचं हिमोग्लोबिन वाढतं आणि मुलं चवीनं खातात। ते पोळीला फक्त आपण बाकीचे जाम घेतो, जाम लावून पोळ्यांना देतो, पण ही काकवी जर जाम लावून दिली तर मुलांची पचनक्रियासुद्धा वाढते आणि तब्येतसुद्धा सुधारते। तर किती वीक मुलगा असला हे जर वापरलं तर म्हणजे एकदम चांगल्या परीनं त्याची तब्येतसुद्धा सुधारते आणि स्मरणशक्तीसुद्धा वाढते। नमस्कार, मी सुरेखा एकनाथ जगताप। आमची रसवंती आहे। माझे सासरे बोलले, मिस्टर बोलले, त्यांनी सांगितले। तसेच आमचे दूध पण आहे, त्यांनी गुळाविषयी माहिती दिली, रसाविषयी माहिती दिली। आम्ही दूध पण विकतो। दूध आम्ही योग्य भावात लावतो। बाहेर 50-55 चालू आहे, पण आम्ही 45 मध्ये देतो। तसेच आमच्याकडे मलाई बर्फी, मलाई दही, मलाई पनीर आणि तूप, गावरान तूप पण आम्ही देतो, योग्य भावात देतो। त्याचप्रमाणे आम्ही ताक, लस्सी पण देतो आणि ओरिजिनल असते आमची ताक लस्सी वापरून बघा, दही वापरून बघा, एकदम ओरिजिनल देतो आम्ही, त्यात काही मिक्स केलेलं नसतं। तसेच आम्हाला घरच्यांची पण साथ आहे, जाऊबाई, मोठे भाया ते सुद्धा आम्हाला मदत असते। आमची सासूबाई, सासरे, 2-3 मुलं आहे, तीनही मुलं आम्हाला मदत असतात। त्यामुळे आमची रसवंती चांगली चालते।